ही आवडते मज मनापासून शाळा, ही आवडते मज मनापासून शाळा. लावते लळा ही जशी माऊली बाळा, लावते लळा ही जशी माऊली बाळा. शाळेविषयी आपल्या सर्वांना जिव्हाळा आपुलकी असते. शाळेचे आपल्या जीवनात अद्वितीय स्थान आहे. शाळा म्हणजे शिस्त, शाळा म्हणजे अभ्यास, शाळा म्हणजे सवंगडी, शाळा म्हणजे दंगामस्ती, शाळा म्हणजे परीक्षा आणि शाळा म्हणजे मंदिर. तिच्यासोबत कित्येक आठवणी जपून ठेवत असते. पण आज तीच शाळा गेले 9 महिने झाले पण बंदच आहे. 15 जूनला उघडली ती मुलांशिवायच. कोरोनाच्या वाढत्या कहरातून बाहेर पडणं शक्यच नव्हतं. त्यातच संपूर्ण वर्षच वाया जाते की काय अशी भीती वाटू लागली. अशा काळात शासनाने शाळा बंद पण शिक्षण चालू हा उपक्रम अत्यंत चांगल्या प्रकारे राबवला. माझी आई व माझी मावशी या दोघांमध्ये फोन संभाषण सुरू होतं. गप्पा अगदीच रंगात आल्या होत्या. मावशीनं आपल्या मुलीविषयी आईजवळ तक्रार केली. अगं बघ ना, रिया अभ्यासच करीत नाही. ऑनलाईन शिक्षण सुरू झालंय हे खरे, मात्र हिने स्वतःहून काहीतरी केले पाहिजे ना. कितीही सांगा, नाही म्हणजे नाही. मी तरी थकलेच. देव जाणे या शाळा कधी सुरू होणार. तेव्हा माझी आई माझी शाळा राबवित असलेल्या उपक्रमाबाबत माहिती देताना तिला म्हणाली, तुला माहीतच आहे, माझं गाव म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं अगदी छोटंसं गाव, शेवटचं गाव. मोबाईल नेटवर्कचा पत्ताच नाही, अँड्रॉइड फोन मिळून सापडत नाही. त्यात ऑनलाईन शिक्षण कसं होणार. आमचे गुरुजी शाळेबाहेरील शाळा असं काहीतरी राबवत असतात. नेहमी मुलांच्या घरी भेटी देतात, जादा मार्गदर्शन करतात. मोफत छापील स्वाध्याय पुस्तिका दिली आहे, त्यातील शंकांचे समाधान करतात. फक्त एवढेच नाही, कागदापासून टोप्या आकाशकंदिले बनवली, गणेश मूर्ती चित्रकला स्पर्धा, हस्तकला स्पर्धा असे अनेक उपक्रम राबवतात. जुनी नवी पाठ्यपुस्तके मुक्त वाचनालयातून आमची वाचनगोडी आजही बुद्धिगत झाली आहे. गुरुविना दुजा नाही आधार, रडता रडता कोठे पडता तो नेत असे पार. आजच्या या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करणं हे सर्वात मोठी जोखीमच आहे. याचंच हे लक्षात घेऊन शिक्षण विभागाने टिलीमिली गली दीक्षा ॲपच्या माध्यमातून शिक्षण द्यायला सुरुवात केली. माझ्या शेजारी मयुदिदी मला इंग्लिश गणित शिकवते. माझा दादा मला गाडी बनवायला शिकवतो. शेवटी एवढंच म्हणावेसे वाटते की नेटवर्क नसलेल्या या माझ्या छोट्याशा गावात चालू असलेले शिक्षण ग्रेट वर्कचे आहे असे मला वाटते.